हरे कृष्ण. जय शिवराय मित्रांनो. वायंगणी रत्नागिरीतलं असं एक गाव जे डोंगराच्या मिठीत आणि समुद्राच्या कुशीत अलगद विसावलेलं आहे. इथं सकाळ होते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि गावागावातून ऐकू येणारा हर हर महादेवांचा जयघोष. श्रावणात या गावाला एक वेगळीच अनुभूती येते, कारण ही भूमी पावन झाली आहे श्रीदेव वायंगणेश्वर महादेवांच्या चरणस्पर्शाने. वायंगणेश्वरांच्या नावावरून या गावाला वायंगणी असं नाव पडलं. वायंगणेश्वर हे येथील ग्रामदैवत आहेत. आज श्रावणाचा पहिला सोमवार, म्हणूनच सकाळपासून मंदिराच्या परिसरात एक वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर मंदिराच्या स्तंभांवर आपल्याला कोरीव काम दिसतं. हे सर्व आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कलाकौशल्याची आठवण करून देतात. आजच्या काळात मशीनने काही क्षणात तयार होणाऱ्या गोष्टी पण त्या काळात कारागिरांनी आपल्या हाताने घडवल्या. म्हणून या मंदिरात फक्त देवत्व नाही, तर आपल्या पूर्वजांच्या कलेचाही वारसा जपलेला आहे. या जुन्या वास्तूंकडे पाहताना एक प्रश्न मनात येतो की यांनी किती पिढ्या पाहिल्या असतील. किती माणसांनी याच ठिकाणी येऊन देवासमोर हात जोडले असतील. किती सुखदुःख या मंदिराने आपल्या डोळ्यांसमोर पाहिली असतील. आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त सकाळपासूनच सुरू झालेला भजन कीर्तनांचा हा प्रवाह संध्याकाळपर्यंत अखंड सुरू राहणार आहे. कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या हातात मृदुंग, कोणी अभंग म्हणतंय, कोणी डोळे मिटून ऐकतंय आणि कोणी देवाच्या चरणी शांत बसलंय. पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि समाधान.
जुनं मंदिर फक्त दगडांनी आणि लाकडांनी बनलेलं नसतं, तर ते बनलेलं असतं अनेक पिढ्यांच्या श्रद्धेने. आणि या श्रद्धेची परंपरा आजही तितक्याच मनापासून जपली जाते. शुभ कार्य असो, गावाचा निर्णय असो किंवा एखादी अडचण असो, देवाची आज्ञा घेऊन पुढे जाण्याची ही भावना ग्रामवासियांची खूप छान आहे. अशा एखाद्या दिवशी या मंदिरात काही क्षण बसलं की जाणवतं माणसाला खरं तर शांततेचे काही क्षणही पुरेसे असतात. आपली माणसं, आपली माती आणि आपल्या देवाची आठवण. या गावाचं आणखी एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे इथं परंपरा आणि पुढची पिढी दोन्ही एकत्र दिसतात. मंदिराच्या आसपास खेळणारी मुलं, भजनात सहभागी होणारे तरुण, देवाची सेवा करणारे वयस्कर, म्हणजे एक पिढी आपला वारसा जगते आणि दुसरी पिढी तो वारसा शिकते. कदाचित परंपरा जिवंत राहण्याचा हाच खरा मार्ग असावा. कारण परंपरा म्हणजे फक्त जुनी गोष्ट जपणे नाही, तर परंपरा म्हणजे आपली ओळख पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवणं. आणि वांगणीसारखी गावं आपल्याला हेच शिकवतात. जग बदलत राहील, माणसांचं जीवन बदलेल, पण आपल्या मातीशी जोडलेली ही नाती, आपली देवस्थानं, आपली भजनं, आपल्या गावच्या प्रथा या टिकल्या तर आपली ओळख ही टिकेल. आणि या भक्तीच्या वातावरणातून थोडं पुढे आलं की पुन्हा भेटतो वांगणीचा निसर्ग. नारळी सुपारींच्या बागांमधून जाणारा रस्ता, हिरवेगार डोंगर आणि पुढे अफाट पसरलेला समुद्र. आपला वांगणीचा समुद्र किनारा. गर्दीपासून दूर, निवांत, शांत आणि आपल्या मनाशी संवाद साधायला लावणारा. इथं समुद्र पाहताना कधी लाटांचा आवाज ऐकू येतो, तर कधी स्वतःच्या मनाचा आवाज आपल्याला जाणवतो. संध्याकाळच्या वेळी सूर्य हळूहळू समुद्राच्या दिशेने झुकतो. आकाशाचा रंग बदलतो. लाटांवर सूर्याची किरणं चमकतात आणि तेव्हा जाणवतं ज्या भूमीत सकाळ देवाच्या नावाने सुरू झाली, तिचाच दिवस आता निसर्गाच्या कुशीत शांतपणे संपतोय. वांगणी हे छोटं गाव आहे, पण या छोट्याशा गावाकडे देण्यासारखं खूप काही आहे. निसर्ग आहे, समुद्र आहे, श्रद्धा आहे, परंपरा आहे, कला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माणसं आहेत. कारण गाव फक्त घरांनी बनत नाही, तर गाव बनतं ते माणसांनी. आणि मंदिर फक्त दगडांनी बनत नाही, तर मंदिर जिवंत राहतं त्या श्रद्धेमुळे. आज आपण इथं पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आलो, पण परतताना असं वाटतं की आपण फक्त एक मंदिर पाहून परतत नाहीये, तर आपण घेऊन चाललोय या मातीचा गंध, भजनाचा नाद, समुद्राचा आवाज आणि एका छोट्याशा गावाने जपलेली मोठी परंपरा. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण काही गोष्टी बदलू नयेत. त्या म्हणजे आपली देवावरील श्रद्धा, आपल्या मातीवरील प्रेम आणि आपल्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी. आज जी परंपरा आपल्या हातात आहे, ती उद्या आपल्या मुलांच्या हातात द्यायची आहे. कारण वारसा फक्त जपायचा नसतो, तर तो पुढे न्यायचा असतो. हीच आहे डोंगराच्या मिठीत आणि समुद्राच्या कुशीत विसावलेल्या वांगणीची कहाणी. हीच आहे श्रीदेव वांगणेश्वरांच्या चरणी नतमस्तक झालेल्या गावाची भक्ती. आणि हीच आहे आपल्या कोकणच्या मातीची खरी श्रीमंती. हर हर महादेव. जय श्रीदेव वांगणेश्वर. आणि वांगणीची ही परंपरा अशीच पुढे चालत राहो. राधे राधे.